हॅलो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला, आशा करते तुमचा आजचा दिवस अगदी आनंदाचा आणि सुखमय जावो, हेच देवाकडे प्रार्थना. तर आजचा दिवस होता तिसरा, म्हणजेच आज तिसरी माळ होती आणि आजचा शुभ रंग होता निळा. चंद्रघंटा देवीचा हा शुभ रंग आणि शुभ दिवस होता. आज आहे ना, चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आजच्या दिवशी. आणि आजचा त्यांचा जो आवडता रंग होता ना, तर देवीचा आवडता रंग निळा होता. तर निळा रंग हा प्रसिद्धी, समृद्धी आणि शांतता, उच्च विचारसरणी आणि शक्तिशाली स्वभावाचे प्रतीक मानला जातो. भरपूर असं महत्त्व चंद्रघंटा देवीचं आहे. चला मग, छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती आणि आपला जो डेलीचा रुटीन होता ना, तो सुरुवात झालेला होता इथं. आणि आजचा जो म्हणजे आजचा जो निळा रंग होता किंवा आज जे चंद्रघंटा देवीचा जो दिवस आहे त्याबद्दल 2-3 शब्दात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली, जेवढी मला माहिती आहे तेवढी. चला, तर छान अशी मस्त सुरुवात झालेली होती. म्हटलं चला सगळ्यात अगोदर आहे ना स्वयंपाकाला लागावं, कारण भरपूर अशी कामं होती जी मला दिवसभरात आहे ना पटक्यात आवरून घ्यायची होती. आणि त्यात अजून गार्गीची स्कूल, म्हणजे सगळंच मॅनेज करावं लागतं ना, म्हणून वेळ कमी पुरतो. त्यामुळे ना लवकर लवकर हात चालवला आणि आधी ना भाजी करायला घेतली. आणि कसं असतं माहिती का, रात्रीच्या वेळेस आपण विचार करून जर ठेवला सकाळी काय करायचं स्वयंपाकाला किंवा उद्या दुसऱ्या दिवशी आपल्याला काय कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, हे जर आपण आदल्या दिवशी ठरवून ठेवलं किंवा रात्रीच्या वेळेस ठरवून ठेवलं, तर आपला जो वेळ असतो ना तो पण वाचतो आणि कामांची जी लाईन असते ना ती अगदी सुरेख लागते. म्हणजेच एकोपाठ एक असे आपले कामं होत राहतात, एकाच्या मागे एक, आणि व्यवस्थित लाईनशीर आपण आहे ना विचार केलेल्या गोष्टी घडत असतात. जसं की आता मी रात्रीच विचार केलेला होता, मला सकाळी पटक्यात उठून आधी स्वयंपाक आणि आवरून घ्यायचे घरातलं, म्हणजे मी फ्री होऊन जाईन. आणि नेमकं माझं आज तसंच झालं. आधी स्वयंपाक वगैरे मी आवरायला घेतला आणि मग नंतर मी फ्री होते पूर्ण दिवस. कारण जी स्वयंपाक जर झाला ना, तर छोटी मोठी जी कामं असतात, पोछा, झाडू, कपडे, ह्या गोष्टी अगदी ना छुटपुट वाटतात. स्वयंपाकाचंच मला थोडं मेन वाटतं की ती गोष्ट आधी होऊन जायला पाहिजे. कसं माणसाला लगेच भूक लागते त्यामुळे, आणि ते लगेचच आले की ऑफिसमधून त्यांना जेवायला लागतं. तर इथं आहे ना माझं सगळंच आवरलं गेलं होतं, घरं वगैरे, आणि कपडे पण धुतले गेले होते. मी छान रेडी झाले होते आणि गार्गीला पण मला आता रेडी करायचं होतं. तिचा स्कूलचा टाईम झाला होता बाय द वे, म्हणून मी इथे ना आधी पोळ्या आणि भाजी करायला घेतलं. कारण तिला आज आहे ना टिफिनला मला रोल द्यायचा होता पोळीचा, तर त्याच्यासाठी म्हटलं आधी करून घ्यावं. आणि मिस्टर पण लगेच आलेच होते तेवढ्यात. म्हटलं चला पटक्यात हात चालवते, आणि ते लवकरच आले. गार्गीला सोडायला जायचं असतं ना, म्हणून ते आज जर लवकर आले. मग आदल्या दिवशी जर तयारी केली राहिली ना तर सकाळी आपल्याला धावपळ होत नाही. तर माझं तसंच असतं. रात्री मी जे आपले चवडीचे दाणे असताना तर ते भिजत घातलेले होते आणि छान 6 तासात आहे ना एवढे फुलून, टम्म फुलून ते मस्त तयार झालेले होते. म्हणून मी इथं फक्त वाटण बनवायला घेतलं. नाहीतर कसं असतं, जेव्हा भाजी बनवायची राहिली मग तेव्हा 1 तास अगोदर ती चवडी पाण्यात घाला, मग ती पाहिजे तेवढी फुलत पण नाही. मग तिला शिट्टी द्या, परत कुकरमध्ये शिजवा, आणि हे काय मला आवडत नाही. त्यामुळे मी काय करते, असं मस्त पाण्यात घातली की घाई गडबड राहिली नाही एखाद वेळेस की आपल्याला आठवण पडली भिजवायची चवडी वगैरे, त्यावेळेस ठीक आहे आपण शिट्टी वगैरे देऊन कुकरला तिला सॉफ्ट करू शकतो. बट आपल्याजवळ वेळ आहे आणि आपल्याला आठवण जर असली ना तर पाण्यातच घाला, म्हणजे ती टम्म फुलते आणि छान ती लागते पण खायला. इथं आहे ना साय जमा झालेली होती एवढी. आता करूच याचं उद्या परवामध्ये तूप. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवून द्यावी, एवढी साय माझी जमा झालेली 8 दिवसांची. जास्त नाही, माझं थोडंसंच म्हणजे अर्धा लिटरच दूध मी मागवत असते ना, म्हणून साय पण कमी असते. इथं गार्गीला मी लगोहाते ना दूध देऊन दिलं, कारण वेळ खूप झालेला होता आणि ती आत्ता उठली होती जस्ट, म्हणून आहे ना तिचंच भरपूर गोष्टी खाणं पिणं सगळं राहून जातं. म्हटलं चला आधी तिला दूध देऊन द्यावं. आणि इथे ना चवडीच्या भाजीसाठी मसाला केला होता ना, तो अगदी सिंपल होता. रात्री मी जी कळण्याची भाकरसोबत ठेचा केलेला होता ना तो पडलाच होता. म्हटलं आता ठेचा तर कोणी खाणार नाही नंतर, म्हणून रात्रीचा जो ठेचा होता तोच मी वापरला जे वाटण बनवण्यासाठी. ठेचा तर तुम्हाला माहितीच आहे ठेच्यामध्ये काय काय जातं, जिरं, कोथिंबीर, मिरच्या भाजलेल्या, बस एवढ्याच गोष्टी, आणि लसूण. तर मग त्याच गोष्टी होत्या म्हणून मी जास्त काही नाही, थोडंसं लसूण वरून ॲड केला. शेंगदाणे छान भाजून घेतले. थोडंसं जिरं जे आहे ना तर ते गॅस जेव्हा बंद होऊन जातो ना तव्यावरती किंवा गरम कोणत्याही वस्तूवरती भाजलेलं राहिलं ना छान लागतं ते भाजींमध्ये टाकायला. तर वाटणमध्ये तर अगदी सुरेख लागतं, म्हणून म्हटलं चला. आणि तसं वाटण बनवून घेतलं होतं आणि एवढ्याच गोष्टी मी वाटणमध्ये घातल्या होत्या. थोडंसं हळद आणि थोडं नॉर्मल तिखट, म्हणजे तुम्ही म्हणू शकता मिरचींचं ठेच्याचंच मी बनवलेली होती भाजी असं पण समजू शकता. आणि तेवढं मिक्सरला फिरवून घेतलं. आणि भरपूर असा प्रमाणात आहे ना पाऊस बाहेर चालू होता आणि नेमकं जायच्या वेळेसच पाऊस येतो ना, तर मला खरंच खूप
म्हणजे असं खूप कंटाळा येतो की आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो तेव्हा नेमकं पाऊस येतो ना, खरंच खूप आहे ना वैताग येतो अशा गोष्टींचा. आता सकाळपासून पाऊस आहे ना येत होता, पण बंद होता, जरा अधूनमधून यायचा बंद व्हायचा. पण आता जरा जास्त प्रमाणात आहे ना पावसाने त्याची जी हजेरी ती लावली होती. इथं मी रोल बनवायला आहे ना एक चपाती घेतली आणि तिला छान मस्त आधी शेकून घेतले होते. एक साईड जरा जास्त आणि एक जरा कमी. एक साईड जी जरा जास्त शेकली होती ना, त्या साईडला मी टोमॅटो सॉस आणि मॅयोनीज लावलं आणि छान आहे ना ते पसरून घ्यायचे संपूर्ण पोळीला. त्यानंतर त्याच्यावरची चीज जे असते ना, क्यूब मिळतो चीजचा, तर तो छान मस्त असा किसून टाकून द्यायचा आहे. आणि आपण जी दुसरी साईड असते ना खालची, ती छान तव्यावरती शेकून घ्यायची, जेणेकरून जे चीज असतं ना ते थोडं मेल्ट होऊन जातं पोळीवरती आणि ती थोडी खालच्या भागाने क्रिस्पी होते. मग तिचा रोल बनवायचा आणि कट करायचा, थोडं थंड होऊन टिफिनला देऊन द्यायचा. असा हा गार्गीचा आजचा टिफिन होता. कारण तिला असा सिम्पल रोल जो असतो ना तो फार आवडतो. व्हेजीस जेवढ्या कमी टाकल्या ना किंवा टाकल्या नाही ना तेवढं तिला फार आवडतं. कारण ती नाहीच म्हणते, ते व्हेजिटेबल्स किंवा कांदे चटणी विटणी जे असतं ना सगळं ती अशी निवडून ठेवते. कॉर्न म्हणा किंवा कॅप्सिकम म्हणा सगळं असं काढून ठेवते. तिचा टिफिन रेडी झाला होता, ती पण छान रेडी झाली होती. तिच्या पण स्कूलमध्ये सध्या डेज चालू आहे. आज ब्ल्यू डे होता म्हणून ती पण ब्ल्यू कपडे घालून रेडी झाली आणि गेली. फायनली गेली म्हणजे मीच गेले होते तिला सोडायला. आम्ही दोघंच गेलो होतो कारण पाऊस चालूच होता ना. मग छाता वगैरे घेऊन आम्ही दोघं तिला सोडायला गेलो आणि असं तिचं शूज वगैरे घालून ती रस्त्याला लागत असते. मग आम्ही तोपर्यंत तिच्या पाठोपाठ उतरत असतो. छान तिला सोडून आलो आणि त्यानंतर दोघांनी जेवायला घेतलं. आणि आमचं कसं असतं दुपारच्या वेळेस काही का होईना, सकाळी तर जमतच नाही आमचं नाश्ता वगैरे काही करणं सोबत, पण दुपारच्या वेळेस आहे ना आम्ही सोबतच जेवायला बसतो. कारण त्यांचा पण टाईम असतो तो ते येऊन जाता घरी. मग कसं असतं ते जर आले नाही तरी मी वेट करत बसते, म्हणजे सोबतच आम्ही आमचं जेवायचं काम करत असतो. रात्री पण आम्ही सोबतच बसतो आणि एकटं पण काही जेवायला आम्हाला, म्हणजे मला पण एकटं जेवायला चांगलं वाटत नाही आणि त्यांना पण नाही आवडत, म्हणून आम्ही सोबत थांबतो एकमेकांसाठी. त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि भरपूर असे कपडे ना मी घातलेले होते वाळत. पण काय झालं माहिती का, 7 ते 8 गोधड्या माझ्याने धुतल्या गेल्या आणि ते पण एकाच सोबत धुतल्या गेल्या होत्या. म्हणजे आता 2 ते 3 दिवस झाले या गोधड्या धुवून आणि ते अजून पण सुकत नाही आहे. कारण पहा आता खूप सारा पाऊस पडला जस्ट आणि किती ऊन पडून गेलं लगेच. अजून थोड्या वेळात आहे ना परत पाऊस येईल आणि असं हे दिवसभर चालू असतं. खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि असं थोडंसं ऊन पडतं. मग हे काही कामाचं नाही, कारण हवा नाही आणि चांगलं ऊन नाही कपड्यांना, म्हणून ते काही वाढत नाही. म्हणजे गॅलरी पाहिजेच मला तरी वाटतं. खिडकीमधून आहे ना खरंच खूप अडचण येते कपडे जे वाळत घालायला. आणि इथं बेडशीट वगैरे ती माझी छान सुकली होती, कारण ही बेडशीट आहे ना बारीक असल्यामुळे ना लवकर सुकली. आणि गोधड्या ज्या आहेत किंवा ब्लँकेट वगैरे त्या खूप जाड आहेत, त्यांना खरंच 2-3 दिवस झाले पण अजून सुकतच नाही येते. म्हटलं असं जाऊ दे, जेव्हा सुकेन तेव्हा. पण जे कपडे आहेत ना तर त्यांना पण अडचण येते थोडं सुकायला, कारण कपडे खाली दोरीवरती आहेत आणि त्या ज्या बेडशीट ब्लँकेट आहेत ना ते दोरीवरती पडतात. चला असो, छान मस्त आहे ना संध्याकाळी, म्हणजे संध्याकाळ नाही 3:30ला गार्गीला शाळेतून आणलं 3ला आणि 3:30ला आम्ही घराच्या बाहेर निघालो. आता घराच्या बाहेर निघालो म्हणजे कुठे चाललो ते पण सांगते. मला थोडं सामान आणायचं होता, गहू आणायचे होते आणि 1-2 गोष्टी ज्या होत्या ना ते मला आणायच्या होत्या, म्हणून आम्ही चाललो डीमार्टला. छान मस्त दोघी मायले की रेडी झालो आणि फायनली आता डीमार्टला पोचलो आम्ही. तर दुपारीच आमचं ठरलं होतं की गार्गी स्कूलमधून आली की लगेचच आपण निघू आणि ती आल्यानंतर आम्ही लगेच निघालो. तर छान छान अशा वस्तू आलेल्या होत्या. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर ह्या ज्या बरण्या आहेत ना 179ला 149ला अगदी सुरेख असे हे जार होते काचेचे आणि खरंच एवढे छान वाटत होते ना हे. काजू बदाम ठेवायला, ड्राय फ्रूट्स वगैरे किंवा ड्राय नट्स ठेवायला किंवा म्हणजे जे आपल्याला वाटेल योग्य ते ठेवायला, खरंच खूप कुकीज वगैरे ठेवायला. पण हे पहा त्यांचं आहे ना वेगळंच कॅप जी होती ना ती वेगळीच होती, मस्त छान झाकणं होते. आणि हे सगळे ना ग्लास जार आहेत बाय द वे, आणि सगळे वेगवेगळे आकाराचे आहेत. 500 ml वाले पण आहेत. भरपूर प्रकाराची व्हरायटी होती आणि ही जरा नवीन आहे ना, म्हणजे आता भरपूर जुनंच होण्यात आलं हे, बट माझ्यासाठी हे नवीन नाही, तर मी काही घेतली नाही आहे ते. तर माझा चालला होता विचार की कोणतं चांगलं यांचं, म्हणजे यांना विचारणं की कोणतं चांगला जार आहे किंवा कोणतं छान दिसेल. पण हे म्हटले मला की नको उगाच, आपल्याला कसं शिफ्टिंगच्या हिशोबाने काचेच्या ज्या गोष्टी असतात ना त्या फुटून जातात. जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल ना त्यावेळेस सगळी भरपूर अशी शॉपिंग करून घ्यायचो. पण आता तुला जेवढं मोजकं घ्यायचं तेवढंच घे, म्हणून मी ना फक्त इथं पाहिल्या काही गोष्टी आणि जेवढ्या मला आवडल्या तेवढ्याच घेतल्या. मी बाकीच्या स्किप केल्या, काही घेतलं नाही. कसं असतं ते अजून माझं स्वतःचं नाही आहे म्हणून इकडे तिकडे थोडं फुटतं. असो चला. त्यानंतर आहे ना थोडं सामान वगैरे घेतला, ग्रोसरीचा पण सामान भरपूर घ्यायचा होता.
आणि चक्क आमच्या 3 ते 4 बॅगा भरल्या होत्या ह्यावेळेस. जरा जास्त हात मी आवरलाच नाही ना, ह्यावेळेस मी हात आवरला नाही, जरा जास्त प्रमाणात माझ्याने सामान जो होता तो घेतला गेला, म्हणून मी खूप बोलणे पण खाल्ले. आणि एवढं बरं झालं की ह्यावेळेस आम्ही बाईकने नाही गेलो होतो, कारण बाईकने जर गेलो ना तर आम्हाला 2च पिशव्या आणता येतात आणि ऑटोने गेलो होतो म्हणून आम्ही 2-3 पिशव्या एक्स्ट्रा. आणि जो पिझ्झा असतो ना आपल्या डीमार्टच्या बाहेरचा, तो खाणं आणि पॉपकॉर्न घेणं अगदी कंपल्सरी असतं आमचं डीमार्टला गेलं की. आणि तेवढा पिझ्झा खाऊनच आमचं एवढं पोट भरलं होतं तुम्हाला कायच सांगू. त्यानंतर आम्ही ना निघालो तिथून, कारण 7:30-8 झालेलेच होते. आणि रस्त्याने पहा दुर्गाडी जेव्हा आली ना तेव्हा असं यात्रा भरलेली होती तिथं. तर पाळणे वगैरे दुर्गाडीचे आम्हाला बघायला मिळाले. गार्गीचं चालू होतं, मम्मा चल 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 मला पाळण्यावर बसव. पण मग तिचे पप्पा बोलले की उद्याच जाऊ म्हणे. पाहू आता उद्या जाणं होतं का नाही, उद्याच समजेल. आणि 8 वाजले होते घरी आल्यानंतर. देवपूजा राहिली होती कारण आम्ही 3:30ची निघालेलो होतो घरून. म्हटलं चला घरी आल्यानंतर अगदी म्हणजे सुरुवातीलाच मी कपडे वगैरे चेंज करून पटक्यात देवपूजा करायला घेतली. खूप अंधार झालेलं होतं बाहेर. नवरात्र चालू आहेत ना, तर अगदी माझा 6लाच दिवा लागतो. पण म्हटलं असो उशीर पण झाला ना तरी चालेल, पण आरती करून घ्यावी. सगळ्या 5 ते 6 प्रकारच्या आरत्या करून घेतल्या आणि कपडे वगैरे चेंज करूनच घेतले होते, फ्रेश झाले होते. मग दिवे लावले तुळशीला बाहेर असं. आणि आता वाजले होते 8:30. 8 ते 8:30च्या दरम्यान माझी आरती चालली. त्यानंतर मस्त गार्गी बसली होती, तिला पण एक नोटबुक घेऊन दिली होती ब्ल्यू कलरची. सो ती त्याच्यावरतीच तिचं काम चालू होतं नोटबुकमध्ये. आणि आम्ही पण थोडा रिलॅक्स बसलो, कारण आता काही स्वयंपाक वगैरे नव्हता. चला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.